मनुवाद्यांचे मोठे शत्रू कोण याची जर यादी बनवली तर ती सुरू होते थेट बुद्धापासून आणि कबीरापासून आणि थेट येऊन थांबते तुकाराम आणि शिवाजी महाराजांपर्यंत. तिथून ही सायकल सुरू होऊन संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येऊन थांबते. यात गांधी आणि नेहरू देखील आलेच. मनुवाद्यांचं सगळ्यात मोठं दुःख काय माहिती आहे का? त्यांना या लोकांना कधीच हरवता आलं नाही. त्यामुळे त्यांनी आधी शिवाजी महाराजांना देवत्व बहाल केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रातस्मरणीय बनवून टाकलं, जेणेकरून या दोन्ही महामानवांना लोकांपासून दूर लोटता येईल. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांच्या आईचं म्हणजे जिजामातांचं असलेलं स्थान खोडून काढण्यासाठी भंपक कथा रचल्या गेल्या. भवानी मातेनं तलवार शिवाजी महाराजांना दिल्याची थाप मारून जिजामातेचं स्थान पुसट करण्याचा प्रयत्न केला गेला. का? तर शिवाजी नावाचा नवीन देव तयार झाला की पुन्हा कोणी रयतेच्या राज्याचं स्वप्न पाहणार नाही. महात्मा फुल्यांना ब्रिटिशांचा हस्तक ठरवलं. शाहू महाराजांना घसरगुंडीच्या अपप्रचारानं नको तितकं बदनाम केलं. गांधींची निर्वचना रंगीला गांधी करून टाकली. नेहरूंना तर थेट मुसलमान ठरवून टाकलं. आणि हे सगळं करण्यासाठी त्यांनी कुजबूज तंत्राचा अतिशय प्रभावीपणे वापर केला. हेच कारस्थान बुद्धाच्या बाबतही झालं. बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार ठरून मोकळे झालेल्या मनुवाद्यांना माझा एक जाहीर प्रश्न, बरं का, एक जाहीर प्रश्न. जर का बुद्ध खरंच विष्णूचा 9वा अवतार आहे तर तुमच्या देव्हाऱ्यात, तुमच्या मंदिरात बुद्ध का सापडत नाही? नाही सापडणार, कारण त्यांनाही माहिती आहे की ती खोटी अफवा आहे. त्यांच्याच पूर्वजांनी ती तयार करून दिलेली आहे. बाबासाहेबांचं दैवतीकरण करणं थोडंसं आता कठीण जाऊ लागलेलं आहे. म्हणून त्यांनी आता नवीन क्लुप्ती लढवली आहे. त्यांनी संविधानाचंच मंदिर बांधायला घेतलंय. काढून बघा महाराष्ट्र शासनाची जी तुम्हाला मिळून जाईल ते सगळं.